चिडला दिसलं नाही का तुला? अरे पण प्रत्येक वेळी काय नाही चुकीची असते. तू विचारला सगळ्यांना विचार. ती चिठ्ठी ऋषीनेच लिहिली की नाही विचार. ऋषी तसा मुलगा नाही. म्हणजे आम्हीच. हो तुम्हीच आहे. तुम्हीच असणार आणि कोण? हा घरच्या सुनेला तुम्ही कोणी समजून घेत नाही. तिची पण काहीतरी बाजू असेल ना, पण तिला बोलूच देत नाहीये. अरे ती बिचारी एकटी पडली आहे, कळत नाहीये तुम्हाला, दिसत नाहीये. झुरून झुरून बिचारी कासावीस होते पण कळत नाहीये तुम्हाला, समजूनच घेत नाही तुम्ही कोणी. तुझं काय एवढं तळताण होतं? मूर्ख माणसा. भाऊजी तसं नाही. तरी शांत हो ना शंकर. काय सततची भांडणं वाद सुरू असतात रे तुमचे. बघावा तेव्हा आपले एकमेकांचे दुश्मन असल्यासारखे भांडत असतात. तो याला दोष देतो, तू त्याला दोष देतो. काय चाललंय काय या घरात? जरा कुठं खेळकर आनंदी वातावरण या घरात असावं म्हटलं तर घर म्हणजे रणभूमी झाली. रणभूमी तीच तर तू काय बघ. बघावा तेव्हा सगळ्यांनी आपल्या तलवारी उपसलेल्या नाही सांगत. खोतांच्या घराण्याची पार रैया घालवली तुम्ही लोकांनी. बघावा तेव्हा कटकट भांडणं वाद सुरूच आहेत. मला नाही चालणार. चला वा उठायत ना. चालते वा चालते वा. देवा या घरात सतत भांडणं का होत असतात काही समजत नाही. या सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि नेहमी होणारा हा ग्रह कलह थांबव. पाया पडते मी तुझ्या देवा. नलेश हे घे, तू शांत हो आणि आहे. कशी शांत हो ग. माझं दुर्दैवानं नेहमी माझ्या आड येतं. अस्मितेच्या माझ्या पार चिंदड्या उडून जातात. लोक गलिच्छ बोलतात ग मला. काय करू तेच कळत नाहीये. शांत हो, पाणी पी घे. बापरे, खोतांच्या घरात ऋषीमुळे इतकं सगळं रामायण घडलं. यावर विश्वासच बसत नाहीये माझा. कसं शक्य आहे? म्हणजे ऋषी आणि नलिनी मिळून खोतांना संपवण्याचा प्रयत्न करतात. भयानक आहे हे सगळं. पण मला नाही पटत आहे. तर मग वेद एवढा का चिडला? म्हणजे काहीतरी तथ्य असायला हवं ना. वेद अविचाराने वागणारा नाहीये. अरे देवा, मी ऋषीसाठी घरदार सोडलं हे माझं काही चुकलं नाहीये ना? नले, तू आतापर्यंत सगळं तुझ्या मनातलं मला सांगत आलीस. प्लीज मला खरं सांग, तू आणि ऋषी मिळून हे सगळं करत नाहीयेत ना? गीताली, तुला असं वाटू तरी कसं शकतं ग? तू ओळखतेस आम्हाला, कधीपासून ओळखतेस. ऋषी दादाच्या किती जवळची आहेस तू. आम्ही काय तुला असं कटकारस्थानं करणारे वाटतो का? इतके खालच्या पातळीची कामं करणार का आम्ही? तसं नाही. पण तसं नाही काय, तसं नाही. ऋषी दादा कुठे जर मला माहिती असतं ना तर मी त्याला कधी शोधून काढलं असतं. आणि ऋषी दादा सापडला असतं तर मला जन्म देणाऱ्या आईची केविलवाणी अवस्था होऊ दिली असती का मी? तसं नाही. असं कसं वाटू शकतं? पण विचार कसं करू शकतेस मिताली? आमचे कोणी वैरी नाहीयेत. आम्ही कोणाचं वाईट सुद्धा चिंतत नाही. तू जवळून ओळखतेस दादाला, किती वर्षापासून ओळखतेस. असं कसं मनात आलं ग तुझ्या? अगं मी वेदला एवढं चिडताना बघितलं नव्हतं. त्याला एवढं भडकलेलं कधीच बघितलं नव्हतं. म्हणून विचारलं. सॉरी.
जाऊ दे, तुला काय बोलू मी. इथे माझं मलाच कळत नाहीये, काय खरंय काय खोटं आहे, आयुष्यात काय चाललंय काहीच कळत नाहीये. नले, तुझ्या लक्षात येतंय का? हे बघ, या चिठ्ठीतलं अक्षर ऋषीचंच आहे ना, तर मग ऋषी इथेच आहे, आपल्या जवळपास आहे ऋषी. बरोबर बोलतेस का तू? ऋषीदादा आपल्याच जवळपास आहे, नाहीतर त्याची सही असलेली चिठ्ठी एवढ्या लगेच आपल्याकडे आली नसती. दादा इथेच कुठेतरी आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, मी वेदला चिठ्ठी वगैरे देणार आहे हे बाकी कोणाला कळतच कसं? म्हणजे कोणीतरी ना सतत आमच्यावर लक्ष ठेवून. बाबाराव खोतांशिवाय कोण करणार आहे हे सगळं? बरोबर बोलतेस तू मिताली. आता ना रडत बसून चालणार नाही मला, काहीतरी हालचाल केली पाहिजे. वेद नाही सपोर्ट करणार, पण मी काहीतरी करेन. नले, पण तुझ्या एकटीचं काम नाहीये अगं हे. हो माहितीये मला, पण मला ऋषीदादाचा शोध घ्यावाच लागेल अगं. मी अशी शांत बसून नाही राहू शकत ना, मला काहीतरी केलं पाहिजे. पोलीस मदत करू शकतात आपल्याला ह्या सगळ्यात. बरोबर, आपल्याला आता या सगळ्यातून बाहेर पडायला पोलीसच मदत करू शकतील. मला तुला सरप्राईज द्यायचं. डोळे बंद कर. सगळ्या खोतांना विश्वासात घेतलंस ना, आता वेळ आली आहे त्यांना भिकारी करण्याची. तुझा लाडका ऋषी दादा. रखमे. जी आई साहेब. हे घे. अगं, हे अन्न आपल्या गोठ्यातल्या वासराला घाल. चल, दिली एक संधी तुला. वेद, वेद,
बाळा काय झालं रे? आणि खरं सांगतो, असभ्य असंस्कृत माणसं जशी वागतात ना, हेवी दावे करतात, क्लेश करतात, घरातलं वातावरण सतत निरुत्साही गडबड करतात, तशी अवस्था झाली ना आपल्या वाड्याची. फक्त म्हणायला माणस आहेत ती, वृत्ती मात्र पशुची. काय अवस्था करून ठेवली आहे त्या नलीची. किव येते का मला तिची. सतत तिला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करतात. काही ना काही तिच्यावर आरोप करण्यासाठी ना सापळे रचतात. सारखं तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. तुला सांगतो वहिनी, काहीतरी भयानक फसवणूक होते नलीची. बरं, त्या ऋषीबद्दल पण गौडबंधन नक्कीच आहे. दादा आणि प्रमिला वहिनीना काहीतरी मोठी खेळी खेळत आहे. आपला वेद पण त्यात भरडला जातोय, ओढला जातोय. त्या नली बरोबर तो नीट वागत नाहीये, बोलत नाहीये. अर्थात मी पण या सगळ्याला जबाबदार आहे. पण फक्त चेंडूला काही होऊ नये ना म्हणून मी दादाच्या सांगण्यावरून खोटं बोललो. त्याचाच पश्चाताप होतोय मला आता. का खोटं बोललो मी, का असं वागलो. हा क्लेशकारक आहे हे सगळं. ह्या सगळ्या प्रकरणामागे दादा आणि प्रमिला वहिनीच आहेत, माझी खात्री आहे. फक्त माझ्याकडे काही पुरावा नाहीये ना म्हणून मी काही करू शकत नाहीये. पण आता मी गप्प बसणार नाही वहिनी, नाही गप्प बसणार. वेदकडे जातो आणि त्याला जे काही ते सगळं खरं खरं आणि स्पष्ट सांगून टाक. फक्त एक उपकार कर बहिणी, जिथे कुठे असशील, जिथे कुठे, वेद आणि नलीवर तेवढं लक्ष ठेव. वेदच जर नलीपासून लांब गेला तर विचार नलीचं काय होईल. लक्ष ठेव दोघांना. तुम्ही दादाचा शोध थांबवला नाहीये ना? म्हणजे शोध सुरू आहे ना अजूनही? प्लीज साहेब, दादाचा शोध सुरू ठेवा. मला खूप असं वाटतं की दादा ना कुठेतरी गावातच आहे आपल्या, किंवा त्याला कोणीतरी म्हणजे लपून वगैरे ठेवलंय. तुमच्या भावाला कोणीतरी लपवून ठेवलंय असं तुम्हाला का वाटतं? काय म्हणजे कोणावर संशय? आता बाबाराव खोत नाव कसं घ्यायचं, अजून वाद वाढते. मी काय विचारतोय, कुणावर संशय वगैरे तुमचा कोणावर? म्हणजे संशय असं काही नाही, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्या दादाला शोधा प्लीज. तो संकटात आहे साहेब. तो सापडला ना तर बऱ्याच गोष्टींचा उलगडा होईल. प्लीज मी रिक्वेस्ट करते, माझ्या दादाला शोधा. ठीक आहे, तुम्ही निघा. काही कळलं तर कळवतो. या, लगेच कळवा. येते. या. साहेब, तुम्हाला तर सगळं माहिती आहे, मग तुम्ही असं काय विचारलं की तुझा कोणावर संशय आहे म्हणून? प्रदीप, आपण पोलीस. आपल्याला बाबाराव असो या नलिनी, कोणी जवळचं नाही, कोणाशी रिश्तेदारी नाही. आणि तसंही बाबाराव सभ्य सरळ माणूस आहे का? आपल्याला त्याची सगळी हिस्ट्री माहिती आहे. बाबारावच्या सोन्याचा त्याच्यावर संशय असेल तर आपण बाबारावचा किस्सा रिकाम करायचं. ऋषी सापडो अगर न सापडो, आपल्याला त्याचं देणं घेणं नाही. हा त्यांचा घरचा मामला आहे. आपल्याला बाबाराव कडून पैसे मिळाले तर थंडा थंडा कूल कूल. हे घ्या, आता ताण घ्यायचं नाही, डोकं शांत ठेवायचं, तोंड गोड करा.
शी बाई, आता कसला विचार करताय? हो, सगळं आपल्या मनासारखं झालंय, हे घ्या. हो, वेदच्या डोक्यापासून पायापर्यंत आग लागलीये आणि इतक्यात ती शांत होईल असं वाटत नाही. आता तो त्या तिकळीला घराबाहेर काढतो की नाही बघा. तो विष पसरलेला आहे त्याच्या मनात, पुरेसा गैरसमज झालेला आहे. मी त्याचा विचार करतच नाहीये, कारण तू बोलतेस तसंच झालं हे मला स्पष्ट दिसतंय. मग कसला विचार करताय? मी हा विचार करतोय, त्या नलिनीला मदत करणारे अस्तनीतले साप नक्की कोण आहेत. म्हणजे तू नलिनीचा पाठलाग करत गेली होतीस, म्हणजे जिथे चिठ्ठीची अदलाबदल केलीस तिथे तुला चेंडू आणि आपली बैलगाडी दिसली, बरोबर? हो. याचाच अर्थ नलिनीला मदत करणारे चेंडू आणि शंकर आहेत. सापाची अवलाद आहे ती, आणि सापाचं पिल्लू हे सापच असतं. त्या सापाचे विषारी दात पाडायलाच हवेत. नाही नाही, त्या शंकरचा बंदोबस्त कसा करायचा ना हे बघतोच मी. कर भाऊजी पण ना. नाही, त्याचा बंदोबस्त करतो का मी, पण त्याआधी गोदावरी फूड्स आपल्या ताब्यात यायला हवी. ती ताब्यात येण्यासाठी वेदला आपण घरगुती भानगडीत इतकं बिझी करायचं, इतकं हैराण करायचं की काम धंद्यात त्याचं लक्षच लागतं का मला. त्याला वेळच मिळाली नाही पाहिजे धंद्यात लक्ष घालायला. असं केल्यानंतर गोदावरी फूड्स आपल्या ताब्यात. आणि जर पुढे मार्गात येण्याची हिंमत केली तर नरडीचा खोट घेईन मी त्याच्या. करेक्ट. जर कोणी आपल्या मार्गात आलं तर तांदळातून खडे बाजूला करतात ना, तसं बाजूला करायचं. हे बघा, जिथे आग लागायची तिथे बरोबर आग लागलेली आहे. आता फक्त वेदच्या ताब्यातून सगळं आपल्या ताब्यात आलं की वेद आणि त्या कपाळ करंटीला कायमचं घरातून बाहेर काढायचं. आता त्या दोघांना घरातून काय, हे दुनियेतून कसं बाहेर काढायचं ना, ते मी बघते. माझा ऋषी दादा एवढं वाईट करू शकत नाही. कोणाचा विश्वासघात करणं आमच्या रक्तातच नाहीये. कोण वाईटावर उठलंय आमच्या? काय होऊन बसलंय हे सगळं? अली, शंकर काका, तुम्ही, बरं झालं तुम्ही आलात. मला काय झालं? बोलता बोलता का थांबलीस? एक मिनिट, तुला काही बोलायचंय का माझ्याशी? हो. बोल ना मग. तुम्हीच वेदला सांगितलं ना की ऋषी दादा गोडाऊन जाळायला आला होता म्हणून. तुम्हाला हे कोणी सांगितलं? म्हणजे त्याला ते काम करताना कोणीतरी बघितलं असेल ना. तुम्हाला कसं कळालं हे? आता अजून खोटं बोलणं योग्य नाही, आणि जर खरं काय घडलं ते मी सांगितलं नाही तर देव मला कधी क्षमा करणार नाही. खरं तर चेंडूच्या जीवाला दातापासून धोका आहे. जेवढं सांगतो तेवढं मुकाट्याने कर. त्या वेदला गोडाऊन मधून बाहेर घेऊन जा, नाहीतर तुझा चेंडू हकनात फुटेल. काका बोला ना, तुम्हाला कसं कळालं? कोणी सांगितलं?
ठीक आहे. म्हणजे मी सांगतो तुला सगळं. मला हे सगळं काय चाललंय? अरे काही नाही, नलीला मी सांगते काका. शंकर काकांनीच तुला सांगितलं ना की ऋषीदादा गोडाऊन जाळायला आला होता. त्यांना हे कोणी सांगितलं हेच मी त्यांना विचारत होते. म्हणजे कसं आपल्याला जास्त माहिती कळाली ना, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील ना वेद. तेच बोलत होते मी त्यांच्याशी. काका तू प्लीज इथून जा. अरे नाही पण काका मी चुकीचं काहीतरी बोलून जाईन, तुला वाईट वाटेल, जे मला होऊ द्यायचं नाहीये, त्यामुळे प्लीज जा. काका प्लीज. काय फालतूची नाटकं चालली आहेत ग तुझी? काका समोर रडून सिंपती गोळा करायचा प्रयत्न करतेस. सगळं काही क्रिस्टल क्लिअर असताना सुद्धा मी कशी बरोबर आहे, मी कशी योग्य आहे दाखवण्याचा का प्रयत्न करतेस तू? तुझ्या बोलण्यावरून तरी असं वाटतंय की खोतांपैकीच कोणीतरी ऋषीला गायब केलंय. खोत चुकीचं आहेत ना. चूक नेहमी खोतांचीच असते, बरोबर ना? तुला असं वाटतंय की खोतांपैकी कोणीतरी ऋषीला गायब केलंय. मी सांगतो मी केलं. मी ऋषीला किडनॅप केलं आणि गायब केलं. झालं समाधान? तुला काय करायचं ना ते कर. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करायची असेल तर कर. मी गुन्हा केलाय. मी तुझ्यावर खूप मनापासून प्रेम केलं. तुला सुख मिळावं यासाठी वेड्यासारखा झटलो आणि हा माझा गुन्हा आहे. आणि ह्याची शिक्षा मला मिळायलाच हवी. कर तुला काय करायचे ते.